पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि त्या प्रारूप याद्यांवरती जवळपास शहरातील 12,000हून अधिक नागरिकांनी हरकती घेतलेल्या आहेत. काही याद्यांमध्ये चुकीची नावं आलेली आहेत किंवा दुबार आलेले आहेत आणि प्रभाग बदललेले आहेत. त्याच्यामुळे सगळा गोंधळ निर्माण झालेला आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये या बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे आहेत. बापू, काय नेमका प्रकार झालाय, कशा पद्धतीने सगळा गोंधळ सुरू आहे? यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदार यादीमध्ये गोंधळ झालेला आहे, घोळ झालेला आहे. त्याचप्रमाणे वार्ड पुनर्रचनेमध्ये वार्डाच्या याच्यामध्ये देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ घातला गेलेला आहे. जाणून बुजून सत्ताधाऱ्यांना अनुकूल येईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी वार्डामध्ये वेगवेगळ्या भागातील मतदारांची संख्या त्या ठिकाणी नोंदवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पंढरपूर नगरपालिकेमध्ये ग्रामीण भागातल्या मतदारांची संख्या त्या ठिकाणी नोंदवण्यात आलेली आहे. जे ग्रामीण भागामध्ये लोक राहतात त्यांच्या गावात देखील मतदार यादीत नाव आहे आणि तेच नाव पंढरपूर नगरपालिकेच्या यादीत देखील आहे. कारण नगरपालिकेची निवडणूक झाली की त्या लोकांनी नगरपालिकेत मतदान करायचं आणि परत जिल्हा परिषद पंचायत समितीला त्या ठिकाणी त्यांनी गावात मतदान करायचं. अशा पद्धतीचा घोळ या ठिकाणच्या प्रशासनाने घातलेला आहे. या ठिकाणी आमच्या लोकांनी त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी हरकती घेतलेली आहेत. त्या हरकतीचं निवारण होणं गरजेचं आहे. दुबार मतदार या ठिकाणी हजारोच्या संख्येनं दोन नावं या ठिकाणी आलेली आहेत. या सगळ्या गोष्टीचा विचार करता ह्या नगरपालिकेने प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ केला आहे. हे प्राथमिक दर्शनी तर सगळ्यांना निदर्शनास आलेलं आहे. तुमच्या बाबतीत देखील, कुटुंबाबाबतीत देखील काही नावं अन्य प्रभागामध्ये झालेली आहेत, ही पण तक्रार तुम्ही दिली. काय नेमकं? नाही, निश्चितपणे या ठिकाणी मी राहतोय प्रभाग क्रमांक 2 मध्ये. माझं मतदान, माझ्या पत्नीचं मतदान प्रभाग क्रमांक 2 मध्ये आहे आणि तिथंच माझ्या मुलाचं मतदान प्रभाग क्रमांक 1 मध्ये नोंदवण्यात आलंय. याचा अर्थ जाणून बुजून खोडसाळपणानेच या सगळ्या गोष्टी मुद्दामपणे केलेल्या आहेत. हे या ठिकाणी निदर्शनास आले. त्या ठिकाणी हरकती दिलेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी न्यायालयात देखील या संदर्भात दाद मागणार आहोत. परंतु या मतदार याद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ असल्यामुळे जोपर्यंत हा सगळा घोळ मिटत नाही तोपर्यंत या पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक घेऊ नये अशी आमची मागणी आहे. ठाकरे सेना असेल किंवा राज ठाकरे साहेब असेल, मनसे असेल, या सगळ्या प्रकारावरती बोट ठेवून आहेत किंवा आता सगळ्या याद्यांमधला घोळ काढतायत. पंढरपूरमध्ये देखील तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर ही सगळी मत चोरीचा सगळा घोळ आहे. 100% मत चोरी ही तर उघडच झाली आहे ना. या ठिकाणी मत चोरी कशा पद्धतीने आहे, जर ग्रामीण भागातली नावं शहरात नोंदवायची आणि नगरपालिकेला त्यांच्याकडनं मतदान करून घ्यायचं आणि त्याच लोकांनी परत ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीला मतदान करायचं, ही मत चोरीच आहे. हा प्रचंड मोठा घोळच आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी जर बघितलं गेलं तर 12,000 नागरिक ज्यावेळेस हरकती घेतात त्यावेळेस काय तर घोळ असेल का? 12,000 लोक उगाच उठले तर जाऊन हरकती घेतात असं तर काय नाही. त्यामुळे हा प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ आहे आणि निश्चितपणे तो आम्ही या ठिकाणी न्यायालयात तर दाद मागणारच आहोत. जनतेच्या समोर आता हा घोळ आलेला आहे. सगळ्या राज्यात समोर घोळ आलेला आहे. आता जनतेनेच ठरवायचं आहे की नक्की हा कोणी केलाय आणि त्यावर आम्ही दाद तर मागणारच आहोत. सोलापूर जिल्ह्यामध्ये मनसेची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात काय भूमिका असणार? नाही, या ठिकाणी महाराष्ट्र नवमन सेनेच्या वतीनं आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, या निवडणुकीची तयारी करत आहोत. ज्या ज्या ठिकाणी समविचारी लोक आमच्या बरोबर येतील, जे आमच्यावर आघाडी करतील, आम्ही सगळ्याच लोकांना ज्यांना ज्यांना या जिल्ह्याचा विकास करायचा आहे, शहराचा विकास करायचा आहे, त्या सर्व लोकांना बरोबर घेऊन ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी आघाडी, ज्या ठिकाणी महाराष्ट्र नवमन सेनेच्या आम्ही अधिकृत लढणार आहोत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.